सावधान, शेत रस्त्यावर अतिक्रमण केलंय तर 5 वर्ष सर्व सरकारी योजना बंद. नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहत आहात अन्नदाता शेतकरी न्यूज. शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही म्हणून तुम्ही त्रस्त आहात का? किंवा तुमच्या हक्काच्या पाणंद रस्त्यावर कुणी अतिक्रमण केलंय? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्र सरकारने आता अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध इतका कडक निर्णय घेतला आहे की एका चुकीमुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या नियमात तुमचा फार्मर आयडी म्हणजेच फार्मर आयडी कायमचा बंद होण्याची तरतूद आहे. काय आहे सरकारचा नवा निर्णय? महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेबाबत एक नवीन शुद्धीपत्रक जारी केले आहे. यानुसार जर कोणत्याही व्यक्तीने शेत पाणंद रस्त्यावर अतिक्रमण केले किंवा रस्त्याचे नुकसान केले तर सरकार आता गय करणार नाही. 5 वर्षे सर्व सरकारी योजनांना मुकावे लागणार. शेतकरी मित्रांनो, लक्ष द्या. जर तुम्ही पाणंद रस्त्यावर अतिक्रमण केलं असेल तर तुमचा फार्मर आयडी तातडीने बंद केला जाईल. तुमचा पुढील 5 वर्षांसाठी कोणत्याही शासकीय योजनेसाठी अपात्र ठराल. याचा अर्थ कर्जमाफी, विमा, अनुदान किंवा इतर कोणतीही सरकारी मदत तुम्हाला मिळणार नाही. महसूल मंत्र्यांचा कडक इशारा. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे की शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठीच हे रस्ते करायचे आहेत. जर एकाने अतिक्रमण केलं तर मागच्या शेतकऱ्याचं नुकसान होतं आणि त्याला वर्षानुवर्षे कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. हे आता चालणार नाही. या नियमांकडे दुर्लक्ष करू नका. 1. 7 दिवसांचा अल्टिमेटम. पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण स्वतःहून 7 दिवसात हटवावे लागेल. प्रशासकीय कारवाई. जर अतिक्रमण हटवले नाही तर प्रशासन ते जबरदस्तीने हटवेल आणि त्याचा खर्चही वसूल केला जाऊ शकतो. कायमस्वरूपी नोंद. या पाणंद रस्त्यांची नोंद आता थेट 7/12 म्हणजेच 7/12 वर केली जाणार आहे. भूसंपादन नाही. या रस्त्यांसाठी सरकार जमीन अधिग्रहित करणार नाही, तर शेतकऱ्यांनी स्वेच्छेने आणि नोंदणीकृत हक्क सोड पत्राद्वारे जमीन द्यायची आहे. एकदा जमीन दिली की ती परत घेता येणार नाही. अतिक्रमण टाळण्यासाठी सरकार काय करणार? भविष्यात वाद होऊ नयेत म्हणून सरकारने खास प्लॅन तयार केलाय. विधानसभा स्तरावर विशेष समित्या मोजणी करतील. रस्त्यांना अधिकृत क्रमांक दिले जातील. रस्त्याच्या सीमा निश्चित करण्यासाठी कडेला झाडे लावली जातील, जेणेकरून पुन्हा अतिक्रमण होणार नाही. शेतकरी बांधवांनो, रस्ता असेल तरच विकास आहे. त्यामुळे आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी सहकार्य करा आणि कारवाईपासून वाचा. ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर नक्की करा. शेतीविषयक अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा अन्नदाता शेतकरी न्यूज. धन्यवाद.